रामराम मंडळी, मी तुमचा लाडका ऋतिक. आज निघालो होतो आम्ही कॉलेजला, कारण की आज आमचा पेपर होता. त्यात मी ना चष्मा घालेला होता. जास्तच अभ्यासू वाटत होतो म्हणून चेंज करून घेतला. पहिलं तर आपल्या स्प्लेंडर मध्ये पेट्रोल टाकून घेतलं आणि लगेच निघालो 200च्या स्पीडनं. थंडी भयानक होती म्हणून आम्ही तोंड बांधून घेतले होते. असं वाटत होतं जसं काही आम्ही कॉलेजला नाही, चोऱ्या करायलाच चाललो. धाडमार्गे गेलं की रस्त्याचे कामं सुरूच राहते म्हणून आम्ही शेलूद मार्गे चाललो होतो. आणि त्यात गाडी चालवाली हेवी ड्रायव्हर होता विशालबाई. देवदर्शन होता राहिलं. कसं तरी पोचलो पिंपळगाव मध्ये. म्हणलं पहिले तर चहा झाला पाहिजे. मस्त एक चहा घेतला. आमचं कॉलेज पहा किती इंटरनॅशनल आहे. इकडे कॉलेज आणि इकडे बाजार. पेपर चांगला गेला तर ठीक, नाही तर 2-3 बकरेच घेऊन जातो घरी. पेपर एकाच तासाचा होता त्यामुळे लगेच बाहेर आलो होतो. त्यानंतर आम्ही मोबाईल शॉपीवर आलो होतो, कारण की भावाला चार्जरची कॉड घ्यायची होती. आता कॉड घेतली म्हणून त्या खुशीत आम्हाला मस्त चहा होता. भाईनं एक कॉड घेतली आणि चहा पाजला. त्यात भाई काय ऐकत नव्हता, फुल फॉर्म मध्ये होता. रस्त्यात जाताना आम्हाला गौरव भाई भेटला होता. म्हणे चला चहा घ्यायली. आम्ही पण टायमाचं उल्लंघन न करता लगेच निघालो. चहा यायला टाइम होता, म्हणलं चला तुम्हाला आपलं मोबाईलचं कलेक्शन दाखवतो. आम्ही सकाळीच घाईत निघालो होतो म्हणून मोबाईलचा अर्धा भाग घरीच राहून गेला होता. मस्त परत एकदा चहा घेतला आणि भाईले टाटा केला. अरे येतं आपल्या सोबतच आहे. चला आजच्यासाठी एवढंच. आम्ही निघतो घराकडं. तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.